नमस्कार मित्रांनो. तर आज आपण जॉब कार्ड डाउनलोड करण्याची प्रोसेस बघणार आहोत. आपण सर्वप्रथम गुगल क्रोम हे वेब ब्राउझर ओपन करून घेतलं आहे आणि तेथे आपण टाईप करून घेतलेलं आहे जॉब कार्ड. जॉब कार्ड टाईप करून घेतल्यानंतर इंटर बटन दाबून सर्च केलेलं आहे. पहिलीच वेबसाईट दाखवत आहे, त्यावर आपण क्लिक करून घेणार आहोत. महात्मा गांधी नरेगा अशा नावाची वेबसाईट आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर हे नवीन पेज ओपन झालेलं आहे योजनेचं. त्यामध्ये डिस्ट्रिक्ट असं आपल्याला दाखवत आहे. त्यातील आपला जो डिस्ट्रिक्ट असेल त्याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला आपला ब्लॉक निवडण्यास सांगत आहे. तर आपला जो तालुका आहे आपण तो निवडून घेतलेला आहे. त्यानंतर आपण आपल्या गावाचं नाव इथे शोधून घ्यायचं आहे. तर आपलं जे गावाचं नाव असेल त्याच्यावर आपण क्लिक करून घ्यायचं आहे. आता इथे हे नवीन पेज ओपन झालेलं आहे. तर इथे खाली दाखवत आहे R1मध्ये जॉब कार्ड रजिस्ट्रेशन. तर याच्यामध्ये 3 नंबरला ऑप्शन दाखवला आहे जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर. त्याच्यावर आपण क्लिक करून घ्यायचं आहे. आता आपल्या गावातील ज्यांना जॉब कार्ड आहे त्यांची इथे लिस्ट आलेली आहे. तर आपण याच्यामध्ये आपलं नाव शोधून घ्यायचं आहे. नाव शोधल्यानंतर आपल्या नावाच्या पुढे जो निळ्या अक्षरामध्ये MH या अक्षराने सुरुवात झालेला जो निळ्या अक्षरातला नंबर आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं जॉब कार्ड आपलं ओपन झालेलं आहे. तर आता आपण हे जॉब कार्ड PDF स्वरूपात आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर आपण इथे PDF सेव्ह करण्याचा ऑप्शन निवडलेला आहे आणि आता इथे आपला PDF आपल्या लॅपटॉपमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये सेव्ह या बटनावर क्लिक करून ते सेव्ह केलेलं आहे. अशा प्रकारे आपलं जॉब कार्ड डाउनलोड झालेलं आहे. आता हे डाउनलोड झालेलं जॉब कार्ड आपण आपल्या गावामध्ये जे रोजगार हमी योजना असते त्याच्यासाठी आपल्याला हे जॉब कार्ड पाहिजे असतं. तसेच आपल्या गावामध्ये असलेल्या घरकुल योजनेसाठीही आपल्याला जॉब कार्ड लागत असतं. तर या अशा योजनेसाठी उपयुक्त असलेले जॉब कार्ड हे आपण 2 मिनटामध्ये डाउनलोड केलं आहे. आता हे जॉब कार्ड डाउनलोड करण्यासाठी किंवा तुम्ही ग्रामपंचायतीत किंवा एखाद्या सायबर कॅफेवाल्याकडे गेले तर तो तुम्हाकून 100 ते 200 रुपये घेऊ शकतो. आपण फ्रीमध्ये हे डाउनलोड केलेलं आहे.